तर मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेमध्ये 4 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय। या अपघातामध्ये एक वळण कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे। याबाबत तक्रारी करून सुद्धा रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। अपघात नेमका कसा घडला पाहूया त्यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। मुंब्र्यातलं ते वळण ठरलं जीवघेणं। धोकादायक वळणानं घेतले बळी। रेल्वेच्या दुर्लक्षामुळे गेले जीव। मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ असलेलं हेच ते वळण आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक प्रकारे काळं ठरलं। या वळणावर दोन्ही बाजूच्या लोकल आल्यानंतर अत्यंत निमुळती जागा शिल्लक राहते। याच वळणाजवळ कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणारी फास्ट लोकल आणि त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना धडकल्यानं ते रेल्वे ट्रॅकवर कोसळून दुर्घटना घडली। 8:19 टिटवाळा ट्रेन होती अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि डोंबिवलीवरून जेव्हा ती लोकल आली त्यावेळेस ती गाडी जी आहे बघा, ही ट्रेन आता इथून फास्ट आलेली आहे। ट्रेनचा स्पीड जवळपास 80 ते 100 किलोमीटर/आवर असेल आणि ह्या ट्रेन तिथे शार्प टर्न आता इथून पुढे गेल्यानंतर आपण पाहिलं तर ट्रेन अगदी गायब होते, कारण का तिथे एक मोठा टर्न आहे आणि दोन अशीच घटना जी आहे ती सकाळी घडली आणि घटनेमध्ये आपण पाहिलं समोरासमोर आल्या आणि त्या साईडचं म्हणजे दोन्ही ट्रॅकच्या मध्ये दरवाजे जे होते त्या दरवाजामध्ये लोकांचा तोल जाऊन ते पडलेले आहेत। शेवटच्या डब्यातून शेवटचे 2 डबे जे आहेत त्या शेवटच्या 2 डब्यातून लोक जी आहेत ती पडलेली आहेत। याच वळणावर आताच अपघात झालाय असं नाहीये। यापूर्वीही या ठिकाणी अनेक दुर्घटना घडून अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचा दावा प्रवासी संघटनांकडून केला जातोय। या ठिकाणी लोकलमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। ये सच्चाई देखेंगे तो टर्निंग जो है पूरा डेंजरस है। आगे का जो बैरिकेड सेफ्टी लगाया गया है, सेंट्रल रेलवे का जो बनाया गया है, काफ़ी स्टडी के बाद उतना बड़ा हाइट पे दिया गया है। आप अभी मेरे साथ ट्रेन पे चलो, उधर आप जब टर्न करता है तो एक झटका लगता है और झटका लगने से आदमी जो है ऑटोमेटिकली जो है इस तरफ आता है। 2024 साली रेल्वे अपघातात ठाण्यात 151, डोंबिवलीत 54 तर कल्याणमध्ये 104 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। तर मार्च 2025 मध्ये ठाण्यात 44, डोंबिवलीत 14, कल्याणमध्ये 24 प्रवाशांचा जीव गेलाय। या पार्श्वभूमीवर रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जाते। आपण बघत असाल की पूर्ण मागचा वर्ष 2024 मध्ये 309 पेक्षा जास्त प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेले होते आणि या वर्षीचा विचार केला तर तुम्ही पाहिलं तर जानेवारी 2025 ते मार्च 2025 पर्यंत 38 प्रवासी हे रेल्वेमधून पडून मृत्युमुखी पडलेत। एवढी मोठी संख्या ही रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशांची आहे। आम्ही सातत्याने मागणी करत असतो की प्रशासनाकडे या गर्दी कशी कमी होईल, लोकलच्या फेऱ्या कशा वाढल्या पाहिजेत यासाठी लक्ष दिलं पाहिजे। या वळणावर अपघात होऊ शकतो अशा तक्रारी केलेल्या असताना रेल्वे प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला। या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। अशा घटना रोज घडत आहेत। आज 10 लोक पडलेत, पण रोज 1-2 लोकांचा तिथे ॲक्सिडेंट होतोय आणि जी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी ती नाही। खरं तर आमचा कुणाल नावाचा एक टिटवाळ्याचा गटाध्यक्ष आहे, त्यांनी या बाबतीमध्ये 3 महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं होतं की तिथे जो कर्व आहे आणि त्याच्या बाजूला असलेला तो सिग्नल याने अपघात होऊ शकतो असं 3 महिन्यापूर्वी पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं रेल्वे प्रशासनाला गेला होता। त्याच्यावर कारवाई 3 महिन्यापूर्वी झाली असती ना तर आज एवढी मोठी घटना घडली नसती। त्यांचं जे काय ठरलेलं असतं 10 लाख 15 लाख 20 लाख ते देतील, मृत्यूची काय किंमत आहे काय? मृत्यूची काय किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील? जसं आता सांगितलं गेलं की तो टर्न असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंब्र्याला येताना एक खतरनाक टर्न, त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो, तो दिसतोय असा रॅक होताना। हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना।
लोकल रेल्वे म्हणजे मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी. या जीवनवाहिनीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद रेल्वेकडून केली जाते. मात्र याच मुंबईकरांच्या जीवाशी रेल्वे प्रशासन खेळतंय. दिव्यावरून मुंबऱ्याला येताना असलेल्या या धोकादायक वळणावर दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याकडे डोळेझाक करणाऱ्या आणि कुंभकर्णी झोपेत असलेल्या रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार हा सवाल सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जातोय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या